तुम्हाला सांगतो, रस्त्यांची इतकी जोरात कामं चालू आहे ना, दोन्ही बाजूनी रस्ते उकरून ठेवले आणि त्याच्यात आमची चिकू दादाची गाडी पळायच्या आधीच थांबून घेऊ राहिली. तर आज विषय काय झाला होता, आपल्या चिकू दादाचं आणि आपल्या MBAच्या ॲडमिशनसाठी आम्ही गेलो होतो नाशकात जाऊन बघतो काय तर डायरेक्ट साक्षात नागतोडाला डायरेक्ट एवढी मोठी मूर्ती नागतोडायची. आणि निघालो आम्ही कॉलेजला. एंट्री गेटवरच बघतो काय तर एवढा मोठा नकाशा कॉलेजचा. तुम्हाला सांगतो असं राबची एकदम पद्धतशीर प्रदर्शन केलं होतं ना, डायरेक्ट नादच खुळा. आणि मध्ये गेल्यावर बघतो काय तर मनीभाऊ आपल्या मागं नाशिकपर्यंत पण आली होती बरं का. मनीभाऊला भेटलो आणि निघालो आपण कॉलेजच्या कॅम्पस बघायला. तुम्हाला सांगतो काय तो कॅम्पस संदीप फाउंडेशनचा, नुसती झाडं भुलभुलयाचे रस्ते नुसते. आपले चिकू दादाचं डायरेक्ट डोकंच बिंगलं होतं. हे कॉलेजचे काय नेमकी हे इमारती आहे का काय खेळच. आणि चिकू दादा एकदम पाहू राहिले तर इथं जसं काय बटाटेच लावून ठेवले. त्याला म्हणलं अरे गाड्या ते बटाटे नाही दगडं लावून ठेवले, पेबल्स म्हणते त्याला, पेबल्स म्हणे. असं आहे का, मला माहितीच नाही म्हणे. निघाल्यावर गणपती बाप्पाचं दर्शन झालं आणि इतकं भारी वाटलं तुम्हाला काय सांगू. गणपती बाप्पा मोरया. तिसऱ्या कॉलेजला निघालो आणि त्याच्यामध्ये डोंगरदऱ्यांमध्ये कॉलेज, ते झाडं झुडपं काहीच उमजाना. म्हटलं निघ बो चिकू दादा, आता मला काय उमजाणार रस्ते. आणि काबर काय माहिती, पण हा पूल पाहिल्यावर मला हिल क्लाइंब रेसिंगचीच आठवण आली बरं का. कॉन्क्रीट रस्त्यांवर इतके पोतेचे पोते होते. म्हणलं हे पोते घरी घेऊन जाऊन पुऱ्या चाळीला हात भारदनच शिवून टाकू. तोपर्यंत मी पोत्यांचा बंदोबस्त करा. तुम्ही कुठंच नका जाऊ. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.